नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे पंढरपूरहून एक आपले सबस्क्रायबर आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात आणि कोण-कोण पंढरपूरवरून हा व्हिडिओ बघत आहेत, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला आता सुरुवात करूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? सागर माळी. बरं, काय करता सर तुम्ही? मी टेलर काम करतो. कुठं पंढरपूरमध्ये? काय कसे-कसे तुमचे अनुभव घडले होते आणि याची सुरुवात कशी झाली होती? सुरुवात 2013-14 पासून झालती. बरं. 13 एंडिंग पासून चालू झालती. कशी झाली ती सुरुवात आणि त्याच्या आधी तुम्ही आणि त्यावेळेस तुम्ही काय करत होतात? त्यावेळेस मी कॉलेजला होतो. बरं. मी 2014ला कॉलेजला होतो आणि कॉलेजलाच असताना संध्याकाळी 5:30-6ला आलो घरी आणि वडील रानातून आले. मला म्हणाले, "आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे." म्हणलं, "कुठं काय?" मग ते म्हणले, "आमच्या आत्याला मला घरी जायचं होतं कार्यक्रमाला." "ठीक आहे," म्हणलं, "जाऊया संध्याकाळी." गाडी नवीन घेतलेली. हे लय आनंद होता. कुठं जायचं म्हणलं की नाहीच नाही, लगेचच जायचं. गाडीवर फिरायची हौस. गाडीवर लय फिरायची हौस. मग नंतर ठीक आहे म्हणलं, जाऊया संध्याकाळी. शुक्रवारचा दिवस होता. म्हणलं पोकळाचा असं ठीक आहे म्हणलं, जाऊ. गेलो. मग संध्याकाळी टायमिंगला हातपाय वर धुवून बसलो, गाडीवर गेलो तिथं आणि तिथून जाताना जे आहे रोड हायवे सोडून एक 2-3 किलोमीटर आत कच्च्या रोडनं जावं लागतं माळावरनं. आमच्याकडे माळ भरपूर आहेत. मग तिथं गेलो, जेवण वगैरे झालं, गप्पा गोष्टी झाल्या, वडील सगळी गप्पा गोष्टी झाल्या. सगळं झाल्यानंतर मग वडिलांनी त्यांच्या बहिणीला म्हणजे आमच्या आत्याला म्हणले, "ठीक आहे," म्हणले, "आता निघतो आम्ही." "जावा," म्हणले, "ठीक आहे." चौकात जावा म्हणले, अंधारचं टायमिंग आहे म्हणले, दमानं जावा. गाडी पण मी नवीन घेतलेली. मला म्हणली, "चालवाय तुला नीट येते का बाबा?" म्हणले, "दमानं जावा." "ठीक आहे," म्हणलं. आलो. एक 1.5-2 किलोमीटर आलो. हायवेला लागलो की वडील म्हणले, "अरे माझा मोबाईल घरी राहिला आहे," म्हणले, "घेऊन ये जा." ठीक आहे म्हणलं, आलो लगेच घेऊन. वडिलांना म्हणलं, "तुम्ही थांबा इथं." म्हणलं, "कशाला माळावरनं दडदडीतनं." "नको," म्हणलं, "थांबा तुम्ही इथं." "ठीक आहे," म्हणले, "ये जाऊ." मग त्यांना थांबवलं आणि मी गेलो. मग जात असताना एक अर्धा किलोमीटर गेलो पुढं. मग अचानकच एक बाई समोर आली. मी म्हणजे घाबरलो, म्हणजे असं म्हणजे काही जाणवलंच नाही मला की बाबा काय आहे, म्हणजे असं तर भूतच आहे असं काही जाणवलं नाही. किती वाजले असतील त्यावेळेस? ते 9:30 ते 10चं टायमिंग होतं. 9:30-10चं. आणि तुमच्या व्यतिरिक्त आजूबाजूला कोण काय माणसं होती का? कोण माळावर मी एकटाच होतो. आणि नंतर मग थांबवली गाडी. मग ते म्हणले, "मला इथे यायचंय." अहो म्हणले, "समोर लाईट दिसते तिथं चाललोय," म्हणलं, "मी माझ्या संग कसं काय येणार?" "नाही," म्हणले, "तिथंच यायचंय," म्हणले. "बरं," म्हणलं, "ठीक आहे, बसा." मग बसवलं बुवा. तर ती बाई दिसायला अशी होती. लाल साडी, कपाळाला कुंकू आणि उंची पुरी होती, गोरीपान. बसली का गाडीवर. मग काही जाणवलं नाही असं. आनंद मनातनं पहिला गाडीवर बसली. गेलो मोरं. मग आता गाडी दमानं घेऊन थांबवणार मी घरापाशी गेल्यानंतर. गाडी थांबवली आणि पाठीमागून वळून बघितलं, म्हणलं, "उतरा." पाठीमागं काहीच नाही. अरे बापरे! पाठीमागं बाईच नव्ह, काय सोय नाही, विषयच नाही. मागं लांब उतर असं मी निरखून बघितलं. काहीच सोय नाही. तुमचे वडील? माझे वडील रोडला थांबलेले. अच्छा. मग गेलो, मोबाईल घेतला. म्हणलं, म्हाताऱ्याचा मोबाईल राहिला आहे, म्हणलं, न्यायला आलोय. घेतला मोबाईल, गेलो मी. मग माळावरनं गेलो, वडिलांपाशी गाडी थांबवली. परत त्याच रस्त्यावरून तुम्ही गेले का? त्याच रस्त्याने गेलो, पण जाणवलं नाही मला. मी त्यावेळेस टकुऱ्यात नाहीच नाही ते असं असेलच असं काही नाही. मग नंतर गेलो, वडिलांना सांगितलं, म्हणलं, असं-असं एक बाई बसली, म्हणलं, आग घातली, म्हणलं, गाडीवरून उडी टाकली, म्हणलं. वडील म्हणले, "काय नाही," म्हणलं, "चल ठीक आहे." बसलो गाडीवर, गेलो घरी. घरीच असतो. 10:30-11 वाजल्या. मग संध्याकाळी जाऊन झोपलो वगैरे, निवांत. काय रिलॅक्स, काय टकोरात विचार नाही, काय नाही, जाऊन झोपलो. कोणाला काय सांगितलं नाही का हा प्रकार घडला? कोणीच नाही. वडिलांनी बी कोणाला सांगितलं नाही, मी पण नाही. वडिलांना मलाच हा विषय माहीत. मग तुम्ही वडिलांना सांगितलं काय? सांगितलं होतं. कधी सांगितलं तुम्ही? लगेच तिथं रोडवर आल्यावर सांगितलं होतं. काय सांगितलं? कसं काय? असं-असं म्हणलं, एक बाई म्हणलं माझ्या गाडीवर बसली, म्हणलं, आणि दाजीच्या घरापाशी जास्त तर म्हणलं, ती गाडीवरून उडी टाकली, म्हणलं. तर गायब झाली, म्हणजे काय कळलंच नाही, म्हणलं मला ती असं झालं, म्हणलं. त्यामुळे वडिलांनी त्याला सांगितलं नाही ना तिथं वाटेला काय मला. मग काय म्हटले त्यावेळेस वडील तुम्हाला? चल म्हणलं घरी, काय नाही. गेलो घरी. मग घरी गेल्यानंतर सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो. मग कॉलेजला जायचं टायमिंग आमचं. म्हणलं गाडी घेऊन जातो, म्हणलं मी.
मला म्हणले ठीक आहे, गाडी घेऊन नको जाऊ म्हणले, गाडी राहू दे, एसटीने जा म्हणले. घरापासून एसटी जात होती. ठीक आहे म्हणलं. मग कॉलेजला जाताना म्हणलं रात्रीचा काय झालता विषय म्हणलं, ते तुम्ही सकाळ सांगतो म्हणला होता काय? नाही म्हणले, ते त्या जागा अशीच आहे म्हणले, तिथं काही ना काय दिसतंय. म्हणजे काय झालं विषय, तिथं पूर्वी वाटतं काहीतरी ते तळ्याचं काम चालू होतं. त्यावेळेस ती काहीतरी मॅटर झाला होता वाटतं. मग ती वडिलांनी मला सगळं सांगितलं, की बाबा तिथं असं एक बाई मेली होती म्हणलं, आणि तिचा आत्मा आहे म्हणलं तिथं. मग मी रात्री का तुम्ही मला सांगितलं नाही? मी म्हणले रात्री तो घाबरला किती असतं म्हणजे, तो गाडी चालवायला असते का म्हणलं, किती घाबरला असता. मग रात्री सांगितलं नाही. ठीक आहे म्हणलं. मग गेलो कॉलेजला, आलो माघारी. पण टकोऱ्यासारखं विचारतेच, भूत असतं ना आपल्याला धरलं असतं तर, काय केलं असतं, सारखं टकोऱ्यात विचार. कॉलेजवरून संध्याकाळी आलो घरी वगैरे, हातपाय धुवून धुतलं मस्तपैकी, जेवण वगैरे केलं, गुरांचं पाणी वरण केलं संध्याकाळचं. वडील आल्यानंतर धारा काढून दिल्या, दूध वाढून आलो वडील जाऊन, झोपलो. संध्याकाळी मला पहिल्यापासून बाहेर झोपायची सवय. मी घरात माझं म्हणजे असं लय दिवस मी असं घरात झोपलोच नाही, बाहेरच. मग बाहेर झोपायचो ना, टकोऱ्यात विचार आला संध्याकाळी झोपल्यावर, की तात्या काय म्हणलं होतं, की बाबा ती असं असं आहे ना, ती बाई होत आहे ना, असं सांगितलं होतं. मग ती धडकीच भरली मनात माझ्या. मला म्हणल्या, मनासारखं तसं अभ्यास वाटायचं ना. म्हणलं आपल्याला धरलं असतं तर आपण काय केलं असतं, मारलं असतं काय केलं असतं. मग चांगलं झोपलो वगैरे. मग असं अचानक डोळं उघडून बघायचो. मला असं म्हणजे डोळं का उघडायचं, तर मला आत म्हणजे सपन पडायचं का असं भास होतं तेच कळत नव्हतं. पण मला म्हणायचं चल माझ्या संग, नुसता आवाज, चल माझ्या संग. दिसत तर काय नाही, डोळं उघडायचं, इकडे बघायचं, काय नाही. मग असं झालं. मग सकाळी उठलं, सांगितलं तात्याराव म्हणलं मला असं असं होतंय म्हणलं, चलच म्हणते म्हणलं माझ्या संग. मग त्यांना वाटलं हे आपल्या संग गंमत करते का हिची पोरगा, काहीच नाही बोलले. मग असं 2-3 दिवस गेलं. परत तर मी असं उठून चालायलाच लागलो. उठायचो झोपेतनं, कधी बी रात्री 1ला 1:30ला कधी बी उठायचो, निघून जायचो, कुठं बी लांब जाऊन बसायचो. मग सकाळ आमच्या आईवडिलांनी गावायचो. मग असं 2-3 दिवस गेल्यानंतर मग काय केलं त्यांनी, मला खाटाला बांधून ठेवायला चालू केलं. बांधूनच ठेवायचे खाटाला. अच्छा. कशाने? दोरीने? दोरीनं बांधून ठेवायचे, उठून जाते मी. तरी पण एक बार मी उठून गेलतो, बाळाचं सोडून उठून गेलो होतो. मग त्रास काय व्हायचा सांगतो तुम्हाला, उठून जाण्यामध्ये काय नव्हतं, पण जाताना मला ते वाटेतलं काटं दिसत नव्हतं, खडं दिसत नव्हतं, खडगं नाही, काय नाही. 2-3 वेळा तर माझं पाय फाटलं होतं. तर जाताना त्यास वाटेनं काय काटं काचा काय बी असतं ना, रानातनं कुठनं जायचो, कुठं जायल्याचा पत्त्या नाही. चांगलं 2-3 किलोमीटर जायचो. असं काय ना इथनं उठून त्याच्यात जायचं असं नाही. आणि मग एंड कुठे व्हायचं? कुठे बी थांबायचो मी, असं म्हणजे काय असं ठिकाण फिक्स नव्हतं, इथं थांबलो असं. 2-4 वेळा जे आई-वडिलांना गाभलो का 2-3 दिवस, ते कुठे बी गावायचो, ते हुडकायलाच त्यांना त्रासच व्हायचा. ती म्हणली की आपण लय येडा-खेळ केला म्हणले आपण. त्यांनी खूप बाहेर जाऊन बघितलं, लांब कुठे असंच काय करतंय पोरगं. मग ते म्हणले घेऊन या म्हणले, बघू म्हणले आपण. मग सांगितलं असं असं म्हणले, तुकडा टाका म्हणले उतरून, घास उतरवा. घास उतरून टाका म्हणले. आपण आम्ही नॉनव्हेज खाऊन आलतो ना. मग ठीक आहे म्हणले, वडील घरी गेलो, टाकलं तुकडा हे उतरवून. परत काय व्हायला लागलं, घरात आईनं कांदा भाजला की मी शिव्या द्यायचो आईला. मला ते वासच सहन होत नव्हता. अच्छा. शिव्या डायरेक्ट द्यायचो, घाण घाण. घाण घाण शिव्या द्यायचो आईला. कांदा भाजून बंद कर, की ते तुला अक्कल बिक्कल आहे का नाही, असं घाण घाण बोलायचं, लय घाण. पण ते म्हणले असं का करतंय, काय कळना. परत एक बार नेऊन आणलं तिथं, ताईत दिलं बांधाय. परत त्याने ताईत दिलं, म्हणजे ताईत बांधा म्हणजे काय अडचण येणार नाही. ताईत दिल्यानंतर तरी परत 2-4 महिने काय नाही, ठीक असंच गेलं. आणि मग ते वडिलांना तिथं बाईचं असं झालं ना, ते तळ्यात हे चालतं ना, बाईनं मारलं होतं ना ते. मग ते मी असं सगळं ठीक झाल्यानंतर वडिलांना विचारलं की चालतं कसं, म्हणलं तर म्हणजे
तुम्हाला कसं काय माहीत म्हणलं एवढं म्हणजे डिटेलमध्ये? ते म्हणलं आम्ही पहिले तळ्यावरच कामं करायचो म्हणजे शेततळ्यावर कामं. म्हाताऱ्याला दोघं जायचे शेततळ्यावर कामाला. त्यावेळेस काय झालं होतं वाटतं ते नवरा बायकोची भांडणं लागली होती. नवरा पिऊन आला आणि बाईनं काहीतरी आडवं तिडवं बोलली. नवऱ्यानं रागानं ते खोऱ्या टकोऱ्यात हाणला होता बाईच्या. तिथंच त्या माळावर. ती तेव्हापासून ती तिथं भूत लागत होतं. कुणालाही लागायचं असं काय नाही बारक्याला मोठ्याला काय नाही. सारखं कुणाला सारखं लागायचं. अजून तुम्हाला काय काय त्रास झाला होता? तरच तेवढाच मग असं उठून जायचं, कांदा भाजला की मग शिव्या द्यायच्या. ते ताईत दिल्यानंतर मला हळूहळू माझा त्रास कमी होत आला. बर. आणि हे प्रकरण किती दिवस चालू होतं? 2 वर्ष हे प्रकरण. 2 वर्ष चालू होते? सारखं त्रास व्हायचा म्हणजे असं म्हणजे माझा स्टॉप कधी झाला, ताईत दिल्यानंतर बी व्हायचा. असं नाही की ताईत दिल्यानंतर बंद झालं नाही. ताईत दिल्यानंतर पण व्हायचा. पण असं म्हणजे जास्त जाणवत नव्हता त्रास. मग काय व्हायचं उठून चल म्हणलेलं मग मी मला जागवायचं, चावरून घ्यायचं लगेच काय नाही. आपल्याला वाचतं लगेच पांघरून घेऊन जायचं. भीती वाटत नव्हती पण ताईत बांधल्यानंतर भीती वाटत नव्हती. अच्छा. अजून ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्यासोबत अनुभव घडले होते, ते काय अनुभव होते? ते 16-17ला काय झालं होतं? मग ते 16-17ला मी कॉलेज संपलं माझं. 15मध्ये कॉलेज संपलं. 16ला काय करायचं म्हणून मग टेलर काम करायचं ठरवलं. टेलर धंदा म्हणजे गेलो शिकायला टेलर काम. टेलर काम केलं चांगलं एक वर्षभर शिकत होतो. ऑलराऊंडर पॅन्ट शर्ट सगळं ट्रेन झाल्यानंतर मग हे केलं आम्ही शिकायला चालू कामाला नागावरच बसवलं मला मालकानं. मग हळूहळू मग दिवाळीत आता काय व्हायला लागलं काम वाढायला लागली. आणि टेलर आणि मी दोघं जणच आम्ही काम करणारे दुकानात. कामाचा लोड लय व्हायला लागला. दिवाळीच्या पिरियडला काय झालं आमचं काम कसं असतं दसरा ते दिवाळी हे फुल काम असते ते नाईटच मारावं लागते कधी कधी तर. मग आम्हाला एवढी कामं कमी होती जरा त्या टायमिंगला पण होती दोघापुरती त्या मनानं भरपूर होती. मग आम्ही आमचं काम 10:30-11 संपायचं. मग दिवाळीच्या आधी 3 दिवस आम्हाला फुल नाईट मारावं लागायचे. 12 वाजोस्तोवर 1 वाजेपर्यंत थांबावं लागायचं. मग आम्ही काय करायचो 10-11 वाजता जेवण आणायचो, जेवण करायचो, 12 वाजेपर्यंत काम करायचो, नंतर घरी जायचो. मग जेवण वगैरे केलं, 12 वाजेपर्यंत काम केलं. टेलर म्हणले चल म्हणले तुला सोडा येतो. हाताखालची वाटा म्हणलं जातो मी लगेच काय जवळच आहे म्हणलं. 4-5 किलोमीटर घर आहे आमचं गावापासून वस्तीवर जायला. ठीक आहे म्हणले जा म्हणले मग. आणि टेलर गावात राहिलं होतं त्यामुळं ठीक आहे म्हणलं मी जातो म्हणलं मी. गेलो एक माझ्या अंदाजानं 2 किलोमीटर गेलो असेल. ते आहे ठिकाण डेंजर आहे. ते आम्हाला आधीपासूनच माहीत आहे डेंजर ठिकाण आहे ते. पण तिथं काय झालं विषय त्या उताराला एक म्हाताऱ्यानं मला हात केला. म्हातारा म्हणजे काय साधा नव्हता ती सफारी घातलेली वर तसली पांढरी टोपी असते बघा लग्नात नवरदेवाला तसली टोपीनं सफारी घातलेला होता. हात केला. मी गाडी आरी केली. विचार केला म्हणलं एवढ्या रात्रीचा माणूस कोणी जरी किती जरी हे असला तरी एवढ्या रात्रीचं फिरू शकत नाही. आणि जरी फिरला तर सफारी घालून कशाला फिरेल. मी विचार केला नाही थांबवली गाडी. गेलो सरळ. तिथनं 2 किलोमीटर आमचं घर आहे. पुढं 2 किलोमीटर घर आहे. घरी गेलो गाडी लावली घरात गेलो. म्हातारी म्हणली जेवण कर. नाही म्हणलं मी जेवण करून आलो भाऊ म्हणलं झोपतो म्हणलं. ठीक आहे म्हणलं. मग हातरून घेतलं आणि बाहेर टाकलं हातरून. आणि नुसतं हातरून टाकून अंग टाकूस तर ती माणूस आमच्या घरापासून चालत जाताना दिसला. आमचं घर म्हणजे वाटलं चिटकूनच घर आहे आतमध्ये नाही. जाताना दिसला. इतकं घाबरलो होतो ना. ती म्हातारं म्हणजे वाटावून चाललं होतं पण मला असं वाटायचं माझ्याजवळ चाललंय. बापरे. एवढं चिटकून चालल्यासारखं वाटायचं. त्यावेळेस तिकडे घाबरलो. घरात हातरून घेऊन गेलो घरात झोपलो. रात्रभर झोप नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानात गेल्यावर टेलरला सांगितलं म्हणलं असं झालंय म्हणलं मला तुम्ही उद्यापासून सोडायचं चला म्हणलं. ठीक आहे म्हणलं येतो म्हणलं. मग दिवसभर काम केलं परत संध्याकाळी काम केलं. तो माणूस मला रोज त्याच ठिकाणी दिसायचं. दुसऱ्या दिवशी पण काम सुट्टी झाली. टेलर म्हणले चल इथं सोडाय.
राजा म्हणलं आता आजच्या 9 दिवसासाठी म्हणलं कुठं इथनं तुम्हाला 4 किलोमीटर यायचं परत माघारी यायचं म्हणलं जातो म्हणलं काय अडचण नाही राहू द्या. एक दिवस झालं म्हणलं काय रोज रोज होतंय काय म्हणलं तसं काय असतं काय म्हणलं झालं असेल म्हणलं व्हायचं बस. मग तिथनं तिथं गेलो त्याच पॉईंटला दिसायचं. त्या पॉईंटला गेलो लगेच हातक्याला दिसलो समोर ते म्हातारा हातक्याला. गाडी थांबवलीच नाही परत पण नाही थांबवली सरळ गेलो घरी. परत बाहेर झोपलो नाही घरातच झोपलो. म्हणलं ही खेंगाडा खेळाय म्हणलं काहीतरी नको म्हणलं तिथं आपल्याला. मग घरात जाऊन झोपलो. तिसऱ्या दिवशी पण परत मग सकाळी उठलो आलो आपलं कामावर. मालकाला म्हणलं रात्री पण दिसलं ते म्हातारा हात करतोय म्हणलं दिसतंय. चेष्टावर घ्यायचे. मग जे दिवाळीच्या दिवशी अमावस्या असते दिवाळीच्या आदल्या दिवशी का दिवाळीची असते अमावस्या त्या दिवशी आमचं काम 12 वाजता झालं चाललो. त्या दिवशी माझी एवढी फजिती केली त्या म्हाताऱ्यानं. मग झालं काम झालं चाललो. त्याच पॉईंटला गेलो की हात केला. आज मला गाडी थांबवायचीच म्हणलं. गाडी थांबवली. म्हातारा गाडीवर बसलं नाही ते. कुठं चाललाय म्हणलं घरी. ठीक आहे म्हणलं जा म्हणलं. बसला नाही म्हातारा गाडीवर. गेलो थोडंसं एक अर्धा किलोमीटरचा गेलं नसेल आज टायर फुटलं गाडीचं. रात्री 12:30-1 वाजता टायर फुटलं की गाडी थांबवली बघितलं टायर फुटलं. तिथनं तर मला ढकलत नेल्याशिवाय पर्याय नाही. म्हातारा चिटकून झालं की लगे म्हातारा चिटकून होतं मला. गाडी तिथं लावली म्हणजे पळत जे सुटलो मी डायरेक्ट घरीच. ते गाडीला बी नको म्हणलं जायला माघारी काहीच नको म्हणलं गाडी भेटून जाऊ दे म्हणलं तिकडं. मग तिथनं मागे चांगलं 2.5-3 किलोमीटर मी पळत गेलो. घरी गेलो घामा बोलत असतो. म्हातारी म्हणली काय झालं म्हणलं गाडी टायर फुटलंय म्हणलं. आणि एक म्हातारा म्हणलं 3 दिवस जरा दिसतंय म्हणलं. असं म्हणलं की म्हातारी घाबरली. म्हातारी म्हणली कुठं काय असं लागली विचारायला. मग असंच दिसतंय म्हणलं. म्हणलं की ताईत कुठं आहे तुझं दिलेलं. मला तवा दिलं ताईत कुठं आहे म्हणलं सोडून टाकलं म्हणलं कशाला ठेवते म्हणलं. मग नाही म्हणले ताईत बांधते. मला आता गावायचं कुठं म्हणलं नाही म्हणलं ताईत माझ्याकडं. परत ते ताईत दुसरा आणला. मग ती ताईत बांधल्यानंतर परत ते दिसायचं बंद झालं. परत तास त्रास म्हणजे दिसलंच नाही ते म्हातारा दिसलं नाही परत. पण मला कधी आधी दिसलं पण नव्हतं ते म्हातारा. दिसायला कसं होतं ते? एक 45-50च्या आसपासचं होतं. 5.5-6 फूट हाईट होती त्याची. 5.5-6 फूट हाईट. सडपातळ होतं आणि सफारी घातलेलं होतं वर पांढरी टोपी. असं नॉर्मल वाटायचं असं काय भीती वाटलं असं काय नव्हतं. पण त्या म्हाताऱ्यानं मला का तसं केलं ते काय मला कळलंच नाही. तर त्रास काय दिला फक्त की गाडी माझी पंक्चर मध्येच केली. म्हणजे मला बहुतेक असं वाटतं की मला मारा धरायचा प्लॅन होता का काय होतं. कारण असं कोणीच असं म्हणजे गाडी थांबवल्यावर म्हणलं आज गाडी थांबवायचीच म्हणलं होतं मी. अमावस्या दिवशीच म्हणलं होतं गाडी थांबवायची आज बसवायचंच म्हणलं. पण नाही बसलं नाही म्हातारा ती. कुठं चालला विचारलं घरी चाललोय म्हणून. त्याच्यानंतर बरं काय त्रास वगैरे झालता का? त्यानंतर परत नाही राहत दिसलं होतं का परत? ते नाही दिसलं. तिथं अनुभव झालेलं लय अनुभव झालेलं मला ते म्हणजे बघितलं आपण पण लय अनुभव आहे तिथंच त्या ठिकाणी. म्हणजे असं अधूनमधून बरं का मला मी घाबरत नव्हतो भूताला कधीच घाबरत नव्हतो. ते जर काम करताना घाबरत नव्हतं. मग माझी भीती कधी मिळते ती ताईत बांधल्यानंतर जी ती भीती मिळते परत ते जर काम करताना कधीच घाबरत नव्हतो. असं बिनधास्त जायचो. मग बारकं लेकरू रडलेला आवाज यायचा त्याच पॉईंटला. बारकं लेकरू रडलेला आवाज यायचा. मग मी आमच्या घरी काय वडिलांना विचारलं. तर म्हणलं तो आरबनवाड्यात म्हणलं असं असं होते म्हणलं मला कधी कधी असं बारकं लेकरू रडलेला आवाज येते. त्या टाईमला सरळ सांगितलं होतं त्या ठिकाणी ऊसतोडी असते का नगरी. हां. ती बाई काहीतरी वाटतं ऊस तोडत होती लेकरू तिथं ठेवलं होतं चावलेला. त्या वड्यात काय झालं वाटतं पाणी होतं त्या टायमिंगला. मग ती लेकरू झोपेतनं उठल्यावर रडत रडत येऊन वड्यात पडलं. अरे बाप! बाई तिकडं ऊस तोडत होती आणि लय लांबचा किस्सा नव्हता. वडिलांच्या समोरचा किस्सा होता हे. ते वडिलांच्या समोरचा. आणि ते मूल मेलं? ते मुलं मेलं होतं. मग त्या माणसानं ते टोळीतल्या माणसानं ते त्या बाईला मारून टाकलं तिथंच.
का? त्याच्यामुळे ते पोरगा मेलं मग. अरे बाप! दोघाला तिथे मारून टाकलं होतं. तिच्या नवऱ्याने? त्या नवऱ्याला कोयत्यानं मारलं होतं. ते लेकरू मेलं म्हणून त्या बायलाही मारलं होतं. ती त्रास देत नव्हती बरं का, पण असं मला तर असं म्हणजे आमच्या वडिलांच्या समोरचा किस्सा आहे. लई आमचा पुढे जुना किस्सा नाही, असं काय नाही. आमच्या वडिलांनी बघितलेला किस्सा आहे. त्याच्यामुळे तिथून आवाज येतो का तो? तिथून अजून येतो ना, कुणाला येतो, असं काय नाही की नवीनच माणूस आहे, जुनाच आहे, असं काय नाही. अजून कसा आवाज येतो तो? पौर्णिमेला बरं का लेकरू रडल्यासारखा, रडल्याला कसा आवाज असतो तसा आवाज येतो. बरं. आणि ह्याच्या व्यतिरिक्तही अजून एक अनुभव होता. आणि तो काय अनुभव होता? तो माझ्या भाऊन मी दोघात आम्हाला अनुभव आलेला होता. त्यावेळेस काय झालं, कधीची गोष्ट आहे? बाबाचा भाऊ कारखान्यात काम करतो. मी सोबत म्हणून गेलो, त्याची नाईट ड्युटी होती, नाईट शिफ्टला होते तो. मग त्या संग गेलो मी. संध्याकाळी गेलो, जेवण वगैरे केलं तिथं जाऊन. आम्हाला दोघाला थोडा थोडा नाद आहे, आम्ही केला. जेवण वगैरे केल्यानंतर बसलो गप्पा मारत. 10-11 वाजेपर्यंत गप्पा मारल्यानंतर झोपलो. झोपल्यानंतर काहीतरी 12:30च्या दरम्यान त्या कारखान्यात पहिलं काहीतरी झालेलं आहे. मग तिथं आमच्या भावाला जाग आली संध्याकाळी. झोपल्यानंतर जाग आल्यानंतर मग ती पुढं जी बाई अशी समोरच उभा राहिली, पोरगी ती. पोरगी होती, लय वयस्कर नाही, बिघडला नाही, पोरगी होती. समोर उभा राहिली ती म्हणली, 1 तासात कारखाना पेटवणार आहे म्हणली मी. अरे बापरे! दिसायला कशी होती ती? यंग पोरगी होती, पांढरा ड्रेस घातलेला होता. त्यानं मला उठवलं. अरे म्हणलं बघ काय होतं. मला काय दिसत, ती रोजचा त्याचा माणूस होता. मला मी त्या दिवशी तेवढं त्यासोबत गेलतो नाईट शिफ्टला. मग गेलो आम्ही. झालं, मग बघितलं त्यानं तसं कारखाना 1 तासात पेटणार आहे म्हणले. पेटणार का मी पेटवणार आहे असं काय म्हणली? पेटणार, तीच पेटवणार. पेटणार म्हणजे तीच पेटवणार ना. अच्छा. तीच सांगणार, ती सांगत होती ना 1 तासात कारखाना पेटणार म्हणली. तिनं आधी पूर्वकल्पना दिली. मग ह्यानं केला साहेबाला फोन. साहेब असं असं म्हणलं, आणि झोपलो होतो म्हणलं, हे झालं म्हणलं, असं पोरगी आली म्हणलं, आणि मला सांगितलं 1 तासात कारखाना पेटणार आहे. मग साहेब म्हणलं ठीक आहे, असं म्हणलं, झोप, लय शहाणा आहे. मग झोपलो आम्ही. 1:30-2च्या सुमारास कारखाना पेटला. तुम्हाला कसं कळलं कारखाना पेटला? कालवा होता. त्यात 4-5 जण तर मेली बघा जाग्याला. अरे बापरे! एवढी मोठी आग लागली होती? लई मोठी आग लागली. ते पाक सॉकेट जळलं होतं ते ह्याचं. स्विचचं सॉकेट लय मोठा जाळ झालता. मग ते परत त्यात 4-5 जण मेली. आमच्यापासनं पुढच्या टोकाला आग लागली होती. आम्ही जिथं होतो तिथनं पुढं आग लागली होती. मग मॅम म्हणलं आपल्याला कसं काय झालं नाही. तर मग काय त्याला तिथं मसोबा आमच्या शहरात त्या कारखान्या शेजारी, तिथं जाऊन आपलं रोजचं कामावून आलं की पाया पडून उदबत्ती लावून येतं. म्हणून त्यामुळे त्याला नाही काय त्रास झाला, आणि त्यामुळं मला काय त्रास झाला नाही. तर मग तसं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चर्चा साहेबाची, तुला कोण दिसलं होतं, काय झालं. ती म्हणलं, मी सकाळी जाऊन झोपल्यानंतर म्हणलं अचानक ती बाई जाग आली म्हणलं मला, आणि ती पोरगी उभं राहिली म्हणलं. ती म्हणली की कारखाना पेटवणार आहे. मी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं. साहेब म्हणजे सांगितलं तुम्हाला, पण मला काय माहिती आहे खरंच होत आहे ते. मला वाटलं तू जरा असं लावली काय म्हणून झोपला असेल बोलते. तसं नाही म्हणले. ती मग त्याला विश्वासच बसना, हो असं कसं होऊ कसं शकतं असं. पण तिथं काय झालं, 3 माणसं फासगून मेलेली त्या जागेत. त्या जागेत ते कारखाना आहे. मग तिथून आल्यानंतर ते कारखाना पेटल्यानंतर काय केलं, कालवा झाला असं तसं होतं. मी त्याला म्हणलं तू काय उद्यापासून कामाला काय जाऊ नको म्हणलं. तर लय बेकार का होते म्हणलं, काहीतरी आपला जीव गमवून म्हणलं, तू काय तर नादीच लागू नकोच म्हणलं आपल्याला. नाही म्हणलं आपल्याला काय होत नाही म्हणलं, ते आपण देवाचं बघतो म्हणलं, लय मसोबाचं करते म्हणलं मी तिथं.
मग ठीक आहे म्हणलं, पण जरा सावकाश जपून कर म्हणलं. ते डोळ्यासमोर आम्ही बघितलेलं बघा तेवढं. मग तुम्ही त्या तुमच्या सरांना ही गोष्ट सांगितली होती आधी, यानंतर तुमची चर्चा झाली. मग त्याच्यानंतर सरांनी तुमच्या काय ॲक्शन घेतली का त्या कंपनीत? न तसं होतच होतं पहिल्यापासून, त्या कारखान्यात काय ना काय होतच होतं. होतंयच, अजून बी होतंय. मग तरी पण तिथे लोकं आहेतच का अजून कामाला? तर ते आग लागल्यावर 4-5 लोक जागेला जळून आम्ही डोळ्यानं बघितली होती. जागेला जळून. पोलीस कंप्लेंट वगैरे काय झाली का? नाही, ते बिहारचे लोक तसले होते तिकडचे. लगेच ते हे केलं. बरं. आणि ह्याच्या व्यतिरिक्तही अजून एक श्री स्वामी समर्थांचा तुमच्यासोबत घडलेला अनुभव ना वैयक्तिक, तो काय आहे? त्याची सुरुवात कशी झाली होती? आणि त्याची सुरुवात आमचं लग्न 2020ला झालं. 21, 22, 23 पतोर आम्हाला काय म्हणजे असं मोलबाल होत नव्हतं. मग आम्ही व्हायचं 2-3 महिने झाले की मिसकॅरेज व्हायचं. मनानं काय नाही, ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक. त्याला काय म्हणजे ते बाहेर वासा होता वाटतं. मग आम्ही तरी पण दवाखाना पाणी चालू होतं आमचं, पण काय फरक नव्हता कुठं. मग एक जोडीदार म्हणला, स्वामी समर्थांना जाऊन ये म्हणला, एकदा 5 वाऱ्या कर म्हणला, फरक पडतोय म्हणला, इच्छा पूर्ण होते त्या. ठीक आहे म्हणलं, आता एवढं करतोय आपण, करू म्हणलं काय त्याला. मग ती म्हणला जाऊया म्हणला, मग तुला माहीत नसलं तर मी येतो. काय नाही म्हणलं, इष्टी आहे म्हणलं गावातनं, जातोय म्हणलं, मग काय अडचण नाही. मग बायकोला सांगितलं असं असं म्हणलं आपल्याला स्वामी समर्थांच्या 5 वाऱ्या करायच्या म्हणलं, आपल्याला जावं लागते. ठीक आहे म्हणली, जाऊ म्हणली. मग गुरुवारचा दिवस उजळला, गेलो आम्ही आपलं स्टँडवर. चौकशी केली, सकाळ 6:30ची गाडी. दुसऱ्या दिवशी मग गुरुवारी काय जाणं नाही, आम्हाला 9 वाजता गेलतो आम्ही. म्हणलं कसं आहे, आपण 9 वाजता इथनं जायचो, मुलकाचं लांब आहे, जाऊन येणं व्हायचं नाही. म्हणलं आज नको, म्हणलं शुक्रवारी जाऊ. मग गुरुवारी गेलो, माघारी आलो. मग शुक्रवारी 6:30ची गाडी आहे म्हणलं, आम्ही 5ला इथनं गेलो घरनं. गेलो स्टँडवर बसलो. जाताना स्टँडवर बसल्यावर 20-25 किलोमीटर गेल्यावर गाडी झाली पंक्चर. सकाळची 6:30ची गाडी पंक्चर झाली. गेलो, मग गाव आहे, त्या गावात गेलो, गाडी थांबवली तिथं गाडी बदलायसाठी. मग ती गाडी बदलली, दुसऱ्या गाडीत बसवलं आम्हाला. ती गाडी काय हालं ना. मग आमची 6:30ची गाडी तिथं पोचायला दमानं गेली, पंक्चर झाल्यामुळं दमानं नेलती. 20 किलोमीटर पोचायला 10-10:30 वाजल्या होत्या. मग तिथनं परत दुसऱ्या गाडीत बसवलं आणि ती गाडी घेऊन आम्ही त्या गाडीत बसल्यावर इष्टीत बसल्यानंतर ती इष्टीनं आम्ही गेलो अक्कलकोटमध्ये, उतरलो. मग पुढं? मग ते गाडीत बसलो आम्ही, इष्टीत बसलो आणि गेलो स्टँडवर, उतरलो अक्कलकोटमध्ये. मग अक्कलकोटमध्ये पोचायला 1-1:30 वाजले. बायकोला म्हणलं आता उशीर झालाय म्हणलं, फास्टमध्ये उरकू म्हणलं देवदर्शन, लगेच माघारी येऊ म्हणलं. गेलो तिथं अक्कलकोटमध्ये. माझं टकोरच चप्पळ होतं. बायकोला म्हणलं आता म्हणलं आपण रांगेतनं नाही दर्शन घ्यायचं म्हणलं, नुसतं माया मागत चाल म्हणलं. मग जिथनं लोक बाहेर निघते का तिथनं आम्ही बसलो. बसल्यावर लोक म्हणायचे काय काय म्हणले बाहेर चला. नाही म्हणलं आम्ही आमचं वारकली करू आज राहिले, नाही चाललोय म्हणलं, पाहुणे घ्यायचं म्हणलं त्यांच्या संग, नाही चाललोय म्हणलं, आम्ही बाहेर आलतो म्हणलं मोहरं, तू माघारी चाललो. लोक काय म्हणत नव्हते. मग जायचो आम्ही आत, जायचो देवदर्शनी करायचो, पाया बिया पडायचो, यायचो माघारी, लगेचच माघारी यायचो, 10 मिनिटात तर माघारी. लगेचच स्टँडवर जायचो, माघारी की लगेच घरी यायचो. असं आम्ही पहिल्या वारीला लय गडबड केली, लगेचच माघारी आलो. संध्याकाळी 7-8-9 वाजता माघारी आलो. परत म्हणलं गाडीवर जायचं म्हणलं, आता एसटीनं म्हणलं लय त्रास होते म्हणलं, गाडीतनं जायचं गाडीवर. मग ठीक आहे म्हणले, बायको म्हणली जाऊ म्हणले, पण जोडीदार कोणतरी पाहिजे म्हणले आपल्याला गाडीवर, तेवढ्याला म्हणले दोघाला शक्य आहे का म्हणले, संध्याकाळी यायला उशीर होऊ शकते काय भाऊ. मग आमचं साडूभाऊ त्यांना फोन केला, या म्हणलं आपण देवाला जाऊ. आले. मग त्यांचं इथनं आमच्या घरापासून 60-70 किलोमीटर लांब घर आहे. तिथनं आले. दुसऱ्या सकाळी आम्ही गुरुवारचा दिवस उजळला की लगेच केलो म्हणलं, गुरुवार चांगलं असतं म्हणते ते द्यायला. मग गेलो आम्ही.
पेट्रोल संपलं पाहुण्या गाडीतलं. परत? दुसऱ्या वेळेला जाताना. म्हणजे प्रॉब्लेम दुसऱ्या वेळेस पण आला? दुसऱ्या वेळेस पण. पहिल्यांदा इष्टने गेलतो त्यावेळेस इष्ट पंक्चर झालेलं जाते. आणि परत ही गाडी पण आम्ही गेलतो ना त्यावेळेस पण गाडीतलं पहिल्यांदा पेट्रोल संपलं. परत 2-4 किलोमीटर गाडी बांधून ओढत नेली. पेट्रोल टाक्या फुल केल्या दोघाच्या बी आणि तिथून चाललो. मग तिथे गेल्यावर गाडी पंक्चर झाली पाहुण्याची. त्यांचीच गाडी आमची नाही. मग त्यांची गाडी पंक्चर झाली. मग उशीर व्हायला लागला असं हळूहळू. सोलापूरमध्ये माझी पंक्चर झाली. मग असं कसं तरी असं तसं करत आम्ही 3 वाजता पोचलो अक्कलकोटमध्ये. 3 वाजता सकाळी 6 वाजता हल्लो जाऊन 6-6:30 वाजता. तिथं गेलो जेवण फिवणं केली. दर्शन घेतलं स्वामी समर्थांचं. उलटच असं साईडनंच पलीकडं जाऊन माघारी यायचं म्हणून. मग परत मी तसंच सांगितलं आमचं माणसं आता येते म्हणून चाललो म्हणलं आता असं सांगून जाऊन दर्शन घेऊन लगेच माघारी आलो. मग घरी यायला आम्हाला 10:30-11 वाजले संध्याकाळी. पण जोडीदार असल्यामुळे एखादा दोघं सोबत असल्यामुळं काय टेन्शन नाही. 11 वाजता आम्ही घरी आलो परत. मग परत वेळेस ती काय आली नाही ती. मग ज्याला देव पावतो ते असतंय बरं का सांगतो तुम्हाला. त्यांना बी म्हणजे काय झालं माहिती आहे का आम्ही ज्यासाठी जात होतो ते त्यांना आधी 1 महिना आधी मिळालं. अच्छा. आणि आम्हाला 1 महिना लेट. पण माझ्या मनात कपट होतं काय की मी काय माझ्यामुळे त्यांनी उलटं दर्शन घेतलं होतं. उलटे गेलते? हो उलट्या साईडनं इकडून. मग काय व्हायचं असं 2दा झालं. मग पुढच्या महिन्यात जायचं ठरला विचार झालं. मग दुकानात मी काम करत होतो. एक म्हातारा आला 50-60च्या 70च्या घरातला म्हातारा होता. पैसे मागत होता. मग मी नाही हो पैसे नाही तर म्हणलं आम्ही देव दर्शन करतोय म्हणलं. आम्ही काही देत नाही म्हणलं पैसे. देवदर्शन करतोय म्हणलं आम्ही. आम्हाला देव पावतोय म्हणलं. ती म्हातारा मला काय म्हणलं देवदर्शन करतोय पण सरळ कर की म्हणलं. अच्छा. म्हणलं कळतंय म्हणलं आम्हाला. मग ती गेलं म्हातारं. मग संध्याकाळी घरी आल्यानंतर बायकोला म्हणलं असंच झालं म्हणलं. म्हातारं आलं म्हणलं एक आणि आपण देवदर्शन करतोय मग उलटं करतोय म्हणलं. त्या म्हाताऱ्यानं कसं सांगितलं म्हणलं आपण काय म्हणला म्हातारा मला देवदर्शन करतोय सरळ कर की म्हणलं. म्हणलं आता काय का असं ना म्हणलं आपण देवदर्शन सरळच करायचं म्हणलं. मुक्काम का पडणार म्हणलं अक्कलकोटमध्ये थांबायचं म्हणलं राहायचं. इष्टीने सकाळ जायचं मग दर्शन रांगेत घ्यायचं. मग ठीक आहे म्हणजे मग दुसऱ्या महिन्यात गुरुवार दिवशी आपलं आम्ही सकाळी 6:30च्या इष्टीला बसलो. गेलो अक्कलकोटमध्ये. परत रांगेत तिथं रांगेत दर्शन घेतलं आम्ही. फोटो वगैरे काढलं बाहेर येऊन. म्हणलं जाऊया म्हणलं आता. ते म्हणले उशीर झालाय म्हणले आपण थांबूया म्हणले इथं. ठीक आहे म्हणलं थांबू म्हणलं. मग म्हणलं राहायचं कुठं इथं अक्कलकोटमध्ये आपलं काय पाहून नाही काय राहण्यापेक्षा म्हणलं जाऊ म्हणलं इष्टीनं 11-12 वाजेपर्यंत इष्टी असते म्हणलं. आणि ते आपल्या स्टँडवर आमचं घर काय लई लांब नाही. गाडी स्टँडवर लावली होती. चालते म्हणजे जाऊ. मग इष्ट नसल्यामुळं काय आम्हाला भीती नव्हती ना. देवदर्शन करून आलो आम्ही आपलं. घरी वाड्यात आलो. इष्टीतनं उतरलो गाडीवर बसलो घरी गेलो. मग टेलर तशात परवडत नाही म्हणून मी त्या दिवशीच काम सोडलं. मी हमाली करायला गेलो. अच्छा. हमाली. मग हमाली करायला गेलो 1 महिनाभर हमाली केली. मी त्याला सांगितलं हमाली तिथं आमचा मुकदम त्याला म्हणलं आम्हाला गुरुवारी अक्कलकोटला जायचं आहे म्हणलं. मला काय जमायचं नाही. मग ठीक आहे म्हणलं जाऊया म्हणलं जावा म्हणलं काय अडचण नाही. मग आधी 2-3 दिवस आधी मी त्याला सांगितलं ना सुट्टी आहे आणि त्या दिवशीच मी घरी आलो. त्या दिवशी सांगितलं की बायकोनं हे टेस्ट केली पॉझिटिव्ह आले. अच्छा. तेव्हापासून म्हणजे गेलो नाही आम्ही अक्कलकोटला गेलो नाही. पण आम्हाला ज्या दिवशी आम्ही दर्शन घेऊन आलतो बरोबर 1 महिन्याने ते आम्ही बघितलं पॉझिटिव्ह आलं. परत आम्ही काय गेलो नाही अक्कलकोटला म्हणलं
प्रवास करायला नको म्हणलं, नंतर जाऊया म्हणलं 6 महिना झाल्यानंतर. आणि त्याच्या बरोबर 1 महिना आधी ज्यावेळेस आम्ही तिघंजण चढू आमची मिळून बायको मी आम्ही चौघत गेलतो का, त्यांनी एक बरं चालते फक्त ती, पण त्यांच्या मनात भाव होता. देव मनापासून त्यांच्या मनात भक्ती होती. माझ्या मनात पण होती, पण मी चाटाळपणा करायचो शॉर्टकटनं. त्यांना बी 1 महिना आधी त्यांना देव पावला. बरोबर त्यांचा 1 महिना आधी पोरगा आहे आणि 1 महिन्यानंतर माझी पोरगी आहे. झाली का तुम्हाला मुलगी? मला मुलगी झाली आज 6 महिना 17 तारखेला महिना झालाय. अरे वा. एक मुलगी झाली. स्वामी समर्थांना आम्ही 6 महिन्यानंतर झाल्यानंतर जाणार आहे. आम्ही सगळं कुटुंब जाणार आहे. मला स्वामी समर्थाचा लय मोठा अनुभव आलेला आहे. आणि विशेष म्हणजे पहिल्या वेळेस जाताना जी अडचणीत होत्या, तीच अडचण कशामुळे येत होत्या की आमचं पहिल्यांदा मिसकॅरेज व्हायचं ना, ती जी कोणी बाहेर बाधा केलती की किंवा काय केलं, ते जर मनात होतं की आम्हाला जाऊ द्यायचं नाही. म्हणून ते तुम्हाला जायच्या वेळेस अडचणी यायच्या. आणि 2 वेळाच अडचणी आल्या. जायच्या वेळेस अडचणीच यायच्या, काय ना काय व्हायचंच. बर. तर हे होते तुमचे सगळे अनुभव. हां. तर मित्रांनो, हे होते सागर सरांचे अनुभव. आणि या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि ते फक्त अनुभव सांगण्यासाठीच फक्त पंढरपूरवरून इकडे आलेले आहेत. तर त्यांचंही मनःपूर्वक आभार सर. तर सरांच्या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि स्वामी समर्थांचे जर कोणी बघता आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा. तर चला आता आज इकडंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.